नमस्कार मित्र मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल डिजिटल SSC मॅथ्स. मी याच्यामध्ये 10वीचा मॅथ्स जो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा मॅथ आहे तो कवर करणार आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट हे दोन्हीचे प्रॉब्लेम जे आहेत ते कवर करणार आहेत. कोरोनामुळे जो सिलेबस तुमचा रिड्यूस करण्यात आला आहे, कमी करण्यात आला आहे, त्यानुसारच मी प्रॉब्लेम घेणार आहोत. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. थँक्यू. मित्रांनो, आज आपण बघूयात प्रॅक्टिस सेट 2.6 क्वाड्रॅटिक इक्वेशनमधला आहे वर्ड प्रॉब्लेम. फर्स्ट प्रॉब्लेम आहे, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. सोल्युशन काय दिलं आहे प्रॉब्लेममध्ये? 2 years ago. let's assume प्रगती's present age is x years. ठीक आहे. त्यानंतर काय होईल? 2 years ago प्रगतीची एज काय असेल? therefore 2 years ago मीन्स मायनस होते. प्रेझेंट एज मायनस 2 years ago एज 2 years ago एज इज इक्वल्स टू काय होईल? प्रेझेंट एज मायनस 2, कारण की 2 years ago, therefore मायनस x minus 2 and 3 years hence मीन्स 3 वर्षानंतर काय? 3 years hence एज इक्वल्स टू काय होईल? x plus 3 होईल. प्रेझेंट एज प्लस 3 मीन्स 3 years आफ्टर, and 3 years before or 2 years before means present is minus. So that's why we have written x minus 2 and x plus 3. So the product is given as a 84. So product of x minus 2 and x plus 3 is equals to 84. This is given in the problem. Therefore solving it further काय होईल? याला सॉल्व करायचं. आता x minus 2 आणि x plus 3 मल्टिप्लाय करायचं. x इंटू x plus 3 होईल, x ने मल्टिप्लाय होईल x plus 3, मिडल साईन मायनस 2 इंटू x plus 3 इक्वल्स टू 84. याला आता आणखी समोर सॉल्व केला तर काय होईल? x इंटू x plus 3 सॉल्व करा. एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x मायनस 6, मायनस 2 प्लस 3 मीन्स मायनस 6 इक्वल्स टू 84. देअरफॉर आणखी सॉल्व करायला काय होईल? एक्स स्क्वेअर 3x मायनस 2x मीन्स x, बरोबर, अँड 6 राईट साईडला गेला तर काय होईल? 84 मायनस 6चा प्लस 6 होईल. ठीक आहे. देअरफॉर काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस x इक्वल्स टू 84 प्लस 6 मीन्स 90. Therefore x square plus x minus 90 equals to 0. This is a equation 1. Let's say this is a quadratic equation. Now quadratic equation can be solved by factorization. आपण याला सॉल्व करू शकतो दोन पद्धतीने. फर्स्ट इज बाय फॅक्टरायझेशन और बाय फॉर्म्युला, बरोबर. इट्स अप टू यू कशाने सॉल्व करायचं आहे. सो बाय फॉर्म्युला आपण ट्राय करू. We can solve it by 2 ways. One is by factorization and one is by formula. फॉर्म्युला कोणता आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा सॉल्व करायचं असेल तर? x इक्वल्स टू, देअरफॉर बाय फॉर्म्युला आपण हे फॉर्म्युला यूज करू. x इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. दिस इज द फॉर्म्युला, राईट. नाउ देअरफॉर फ्रॉम इक्वेशन काय व्हॅल्यू ऑफ a काय 1, b इज 1 and c इज इक्वल्स टू मायनस 90. सॉल्व करा.
पुट करा. या प्रकारचे प्रॉब्लेम आपण आधी बघितले आहेत. कसं सॉल्व करायचं आहे. काय करणार. देअरफॉर आधी बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढू. बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac काय होईल. बी स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू सी मीन्स मायनस 90. ठीक आहे. इक्वल्स टू 1 स्क्वेअर मीन्स 1 मायनस 4 इंटू 1 इंटू 90. 9 इंटू 4 मीन्स 360. मायनस मायनस प्लस. देयरफॉर 361. ठीक आहे. सॉरी 360. ठीक आहे. 1 प्लस 360 इक्वल्स टू 361 बरोबर. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 361 आली. देअरफॉर एक्स इक्वल्स टू मायनस बी. बीची व्हॅल्यू किती आहे 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ काय होईल 361 अपॉन 2a. एची व्हॅल्यू आहे 1 इक्वल्स टू मायनस 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 361 मीन्स 19चा स्क्वेअर आहे 361 अपॉन 2 इक्वल्स टू याला सॉल्व केलं काय होईल. देअरफॉर एक्स इक्वल्स टू मायनस 1 प्लस 19 अपॉन 2 और एक्स इक्वल्स टू मायनस 1 मायनस 19 अपॉन 2. कारण प्लस मायनस होतं तर दोन फॅक्टर वेगळे केले. एक्स इक्वल्स टू दिस और एक्स इक्वल्स टू दिस. देअरफॉर फर्दर सॉल्व केलं काय होईल. एक्स इक्वल्स टू मायनस 19 मायनस 1 प्लस 19 मीन्स 18 डिवाइड बाय 2 और एक्स इक्वल्स टू काय होईल मायनस 20 डिवाइड बाय 2. देअरफॉर एक्स इक्वल्स टू 9 और एक्स इक्वल्स टू मायनस 10. दोन फॅक्टर मिळाले आपल्याला. देअरफॉर काय होईल एज जे आहे एज कॅनॉट बी निगेटिव्ह. एज निगेटिव्ह होऊ शकते का नाही पॉझिटिव्ह होऊ शकते. देअरफॉर एक्स इक्वल्स टू व्हॅल्यू 9 विल बी कन्सिडर. एक्स इक्वल्स टू 9 विल बी considered. Therefore प्रगती प्रेझेंट एज किती झाली. प्रेझेंट एज इज 9 years. अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. याला आपण फॅक्टरायझेशन मेथडने पण सुद्धा सॉल्व करू शकतो. तर आन्सर सेम येईल. ठीक आहे. प्रगती एज इज 9 years. तर नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट एक्झाम्पल प्रॉब्लेम नंबर 2. सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इवन नंबर किंवा इवन नॅचरल नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स. काय दोन नंबर आहेत. देर आर 2 numbers and that are consecutive. Consecutive means like adjacent to each other, like लागून. तो consecutive means लागून. Natural number means 1 2 3 4 5 and that too even number. Even number means if first number is 2 then second number will be 4 or first number is 6 second number will be 8 because 6 and 8 are even number. So even number therefore difference will be always 2 in between numbers and their sum is 244 sum of square. So let's assume the two consecutive even natural number, that too even plus natural number are म्हणतात. जर फर्स्ट नंबर जर एक्स असली तर दुसरी नंबर ही एक्स प्लस 2 असेल बिकॉज द इवन नंबर. जस्ट फक्त 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर जर असता तर एक्स आणि एक्स प्लस 1 आला असता. इथं इवन नंबर आहे. therefore first number is x then second number will always be x plus 2.
देअरफॉर आणि काय दिलं आहे सम ऑफ स्क्वेअर, त्यांच्या स्क्वेअर करायचं. देअरफॉर एक्स स्क्वेअर सम एंड एक्स प्लस 2 स्क्वेअर, स्क्वेअर का सम इक्वल्स टू 244 इज गिवन. नाउ वी हैव टू सॉल्व इट फर्दर. देअरफॉर काय होईल एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी स्क्वेअर फॉर्म्युला लागेल इथं. तर काय होईल एक्स स्क्वेअर प्लस 2ab मीन्स 4x प्लस 4 इक्वल्स टू 244. याला फर्दर सॉल्व करायचं. काय होईल एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मीन्स 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 मायनस 244 इक्वल्स टू 0. देअरफॉर 2x स्क्वेअर प्लस 4x मायनस 240 इक्वल्स टू 0. त्याला आपण 2ने डिवाइड करू शकतो बरोबर, कारण 2ने आपण इथं डिवाइड होते. 2 कॉमन काढला तर काय होईल और डिवाइड बाय 2 देन एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इक्वल्स टू 0. लिहितो त्याच्यापेक्षा डिवाइडेड बाय 2. ठीक आहे. लेट एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इक्वल टू 0. आता त्याला सॉल्व करायचं कोणत्या दोन पद्धतीनं. वी कॅन सॉल्व बाय 2 वेज. वन इज बाय फॅक्टरायझेशन, वन इज बाय फार्मूला. By formula, by factorization we can solve. Let's solve it by factorization. Therefore by factorization method, factorization ने काय होते 120 चे असे 120 इंटू 1 होईल बरोबर आहे. 120 चे असे फॅक्टर पाडा की त्यांची ॲडिशन 2 आली पाहिजे. तर काय होईल 10 इंटू 12 और 12 इंटू 10 आणि मायनस साईन जाईल 10ला. देअरफॉर वी कॅन राईट 2x ॲज एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x बरोबर आहे. 12 इंटू 10 मायनस 120 इक्वल्स टू 0. सो आपण हे रिराईट केलं इन्स्टेड ऑफ 2x फॅक्टरायझेशन मेथड. देन x इज कॉमन हियर, देअरफॉर x प्लस 12 and here minus 10 can be common. X plus 12 equals to 0. X plus 12 is common, therefore common out x plus 12. So Karel x plus 12 x minus 10 equals to 0. Therefore x plus 12 equals to 0 or x minus 10 equals to 0, right? Therefore x equals to minus 12 or x equals to plus 10. Now number cannot be negative. Natural number, right? Formula क्या है? Means natural number means what? Plus 1, 2, 3, 4. Therefore since लिहू शकतो इथं स्टेटमेंट. since natural number cannot be negative, hence x equals to 10 is considered. X equals to 10 is considered. Therefore first number is 10 and second number is x plus 2 means 10 plus 2 means 12. So 10 into 12. These are the two numbers. This way we can find the answer. Next बघूया मित्रांनो प्रॉब्लेम नंबर 3. In the orange garden of Mr. Madhusudan there are total 150 orange trees. किती ट्री आहेत टोटल
150 orange trees. The number of trees in each row is 5 more than that in each column. म्हणजे जे रोमध्ये जे ट्रीज आहेत ते 5 मोर दॅन कॉलमपेक्षा आहेत. सो फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम विथ द हेल्प ऑफ दिस फ्लो चार्ट. त्याच्यामध्ये दिलं आहे की कॉलमची व्हॅल्यू जर एक्स आहे आणि तर काय होईल, सेकंड कंडिशन काय आहे, नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर मीन्स एक्स प्लस 5 होईल. जर कॉलममध्ये जर एक्स ट्री आहेत तर रोमध्ये किती आहेत, 5 मोर आहेत, देअरफॉर एक्स प्लस 5. नंतर टोटल नंबर ऑफ ट्रीज आपल्याला काढायचे आहेत. टोटल नंबर ऑफ ट्रीज दिलेच आहेत. टोटल नंबर ऑफ ट्रीज इक्वल्स टू 150. ठीक आहे. फ्रेम द क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फ्रेम करायचं आहे, काढायचं आहे. देन आफ्टर गेटिंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन वी हॅव टू सॉल्व दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. जर एक्सची व्हॅल्यू मिळाली तर आपल्याला कॉलममध्ये किती ट्रीज आहेत आणि रोमध्ये किती आहेत एक्स प्लस 5 ते आपल्याला मिळाले. ठीक आहे. आता बघूयात. काय दिलं आपल्याला, टोटल नंबर ऑफ ट्रीज 150 बरोबर, आणि कॉलममध्ये एक्स आहेत आणि रोमध्ये एक्स प्लस 5 आहेत. ठीक आहे. देअरफॉर काय होईल, आता जर तुम्ही टॅब्युलर फॉर्म कॉलम आणि रोची भानगड आहे. देअरफॉर यू शुड बी नोविंग द टॅब्युलर फॉर्म ऑर टेबलमध्ये काय असते, लेट्स से दिस इज अ टेबल. त्याच्यामध्ये जर लेट्स से हाउ मेनी कॉलम्स आर हियर, column equals to 1 2 3 therefore 3 column and the rows किती आहेत, rows equals to 4 1 2 3 4. तर काय होतो, किती आपण झाडं लावू शकतो इथं, जर 3 कॉलम असले आणि 4 रो असले तर किती झाडं, 1 2 3 6 9 12. देअरफॉर टोटल लेट्स से total number of total blocks here क्या होईल, रोज इंटू कॉलम और कॉलम इंटू रो, एक ही बात है, कॉलम इंटू रोज. जैसे कॉलम इंटू रोज, कॉलम किती आहे 3, रोज किती आहे 4, देअरफॉर 12 ब्लॉक बरोबर आहे. जर 3 तर हा फॉर्म्युला बनला एक, टोटल ब्लॉक्स इक्वल्स टू कॉलम इंटू रोज हा फॉर्म्युला बनला. त्याच्यामध्ये तुम्ही कॉलमची व्हॅल्यू किती पुट करा आणि रोची व्हॅल्यू पुट करा तर तेवढे तुम्हाला ब्लॉक मिळतील. देअरफॉर फॉर्म्युला काय होईल, टोटल ट्रीज इज इक्वल्स टू नंबर ऑफ रो इंटू नंबर ऑफ कॉलम. फॉर्म्युला बनला आपला. देअरफॉर काय होईल, एक्स प्लस 5 नंबर ऑफ रोज आणि एक्स कॉलम याची व्हॅल्यू दिली आहे किती, टोटल ट्रीज ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत 150 इक्वल्स टू एक्स प्लस 5 इंटू एक्स, फॉर्म्युला आहे इक्वल्स टू, याला सॉल्व करा काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 5x बरोबर आणि इक्वल्स टू 150. याला रिराईट केलं तर काय होईल, देअरफॉर याला रिराईट केलं तर काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 5x 150 इकडे गेला राईट साईडला तर -50 इक्वल्स टू 0. दिस इज अवर क्वाड्रॅटिक इक्वेशन 1. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. This is a quadratic equation. Now how to solve this quadratic equation? Either we can solve it by factorization method or formula method. Let's solve it by factorization method. Therefore by factorization काय आहे, एक्स स्क्वेअर 150चे असे फॅक्टर पडा की त्याची ॲडिशन 5 येते तर काय होईल, 15 into 10. Therefore 5x can be written as
15x मायनस 10x मायनस 150 इक्वल्स टू 0. याला सॉल्व करा फर्दर. काय होईल? एक्स कॉमन काढला एक्स प्लस 15 मायनस 10 कॉमन काढला एक्स प्लस 15 इक्वल्स टू 0. एक्स प्लस 15 आहे, एक्स प्लस 15 आहे, कॉमन काढला. देअरफॉर एक्स प्लस 15 एक्स प्लस 15 इंटू एक्स मायनस 10 इक्वल्स टू 0. देअरफॉर either this equal to 0 or this equal to 0. Therefore x plus 15 equals to 0 or क्या होईल? x minus 10 equals to 0. Therefore value of x is minus 15 or x equals to plus 10. Now x value cannot be negative because column and rows cannot be negative. Column value cannot be negative. Therefore we will take x equals to positive 10. So rows किती भेटले आपल्याला? कॉलम किती भेटले? x means 10. Therefore we can rewrite, therefore number of trees in each column equals to किती? 10 and number of trees in each row equals to x plus 5 means 10 plus 5. 10 plus 5 equals to 15. This is our answer. In this way we can solve it. It's very easy. Just you have to read the word problem, the given problem very carefully and frame the quadratic equation and solve it. Next बघूयात मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 4. विवेक इज ओल्डर दॅन किशोर. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. म्हणजे विवेक इथं मोठा आहे किशोरपेक्षा किती वर्षांनी? 5 वर्षांनी. द सम ऑफ रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे काय? तर इन्व्हर्समध्ये जो असतो 1/, फ्रॅक्शनमध्ये, त्याला आपण म्हणतो रेसिप्रोकल. लेट्स से एक्स असेल तर रेसिप्रोकल ऑफ एक्स इज 1/x. तर सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. फाइंड द प्रेझेंट एज. लेट्स से आपण किशोरचं वय एक्स समजला. सोल्युशन, लेट अस assume किशोर present age is x years. तर विवेकचं किती होईल? ओल्डर दॅन 5 years आहे तर x plus 5. देअरफॉर किशोर्स present age will be x plus 5 because sorry, not Kishore, so Vivek. Here is Vivek. Therefore Vivek present age will be x plus 5 because older than Kishore by 5 years. Now second condition is given. By second condition काय? Sum of reciprocal of their ages. Sum of reciprocal of ages, their ages equals to 1/6. काय होईल आता? सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ एजेस इज इक्वल टू 1/6. देअरफॉर सम केली तर काय होईल? रेसिप्रोकलची 1/x होईल. रेसिप्रोकल मीन्स 1/x प्लस 1/x प्लस 5 इज इक्वल्स टू 1/6 दिला आहे. त्याला सॉल्व केलं तर काय होईल? मल्टिप्लिकेशन numerator into denominator plus numerator into denominator and denominator into denominator. Therefore x plus 5 plus x upon x into x plus 5 equals to 1/6. याला फर्दर सॉल्व केलं तर काय होईल? x plus x means 2x plus 5 equals to 1/6 आणि डिवाइड बाय इथं होईल x square
प्लस 5x. याला फर्दर सॉल्व केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन तर काय होईल 6 × 2x मीन्स 12x प्लस 6 × 5 मीन्स 30 इक्वल्स टू x² प्लस 5x. बरोबर. आता याला आणखी सॉल्व करा फर्दर. काय होईल 12x x² 5x minus 12x means 7x and 30. त्याला सॉल्व केलं तर काय येईल therefore x² x² 5x plus 5x minus 12x minus 30 equals to 0. बरोबर. therefore याला सॉल्व केलं तर काय होईल x² 5x minus 12x means minus 7x minus 30 equals to 0. आता याला सॉल्व करा. लेट्स से बाय फार्मूला मेथड. फार्मूला सॉल्व करो बाय फार्मूला मेथड. फार्मूला मेथड काय आहे x इक्वल्स टू माइनस बी प्लस माइनस स्क्वेअर रूट ऑफ b² माइनस 4ac अपॉन 2a आहे. बरोबर. इक्वल्स टू माइनस बी. बीची व्हॅल्यू काय आहे इथं 7 -7 आहे. देफोर -7 प्लस माइनस स्क्वेअर रूट ऑफ काय होईल b² मीन्स -7² माइनस 4ac 4 a means into 1 into c means -30 upon 2 into 1. ठीक आहे. याला सॉल्व केलं माइनस माइनस प्लस 7 प्लस माइनस स्क्वेअर रूट ऑफ काय होईल -7² मीन्स 49 माइनस काय होईल 4 into 3 4 into 30 120 माइनस माइनस प्लस सो प्लस 120. ठीक आहे. डिवाइड बाय 2 into 1 मीन्स 2 इक्वल्स टू 7 प्लस माइनस तर स्क्वेअर रूट ऑफ किती झाला 120 प्लस 49 मीन्स 169 अपॉन 2. 169 कशाचा स्क्वेअर आहे कशाचा 169 स्क्वेअर रूट कशाचा आहे किंवा 169 कशाचा स्क्वेअर आहे 12चा स्क्वेअर 144 आणि 13चा स्क्वेअर 169. जर 13 येते तिथं 7 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 169 मीन्स 13 डिवाइड बाय 2. याला सॉल्व केलं काय होईल 7 प्लस 13 डिवाइड बाय 12 और एक फॅक्टर झाला x इक्वल्स टू और x इक्वल्स टू 7 माइनस 13 डिवाइड बाय 2. बरोबर. therefore x equals to किती झाला 20 डिवाइड बाय 2 और x equals to 7 minus 13 मीन्स किती झाला -5 नॉट -6 डिवाइड बाय 2. therefore x equals to 20 by 2 means 10 or x equals to -3. now जो एज है एज कैनॉट बी नेगेटिव. therefore since age cannot be negative therefore x equals to 10 positive will be considered. ठीक है. therefore किशोर एज और एज ऑफ किशोर is 10 years and विवेक एज इज 10 + 5 मीन्स 15 years. कारण का 5 वर्षांनी मोठा आहे 15 years. अशा पद्धतीने आपण किशोरचं वय आणि विवेकचं वय काढलं. याला आपण फॉर्म्युला वगैरे सॉल्व केलं आपण फॅक्टरायझेशन मेथडने जरी सॉल्व केलं असतं तरी आपल्याला प्रॉब्लेम म्हणजे आन्सर सेम आलं असतं.
मित्रांनो नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 5. सुयश scored 10 marks more in the second test. He scored 10 marks more in the second test than that in the first test. मीन्स पहिल्या टेस्टपेक्षा दुसऱ्या टेस्टमध्ये त्याला 10 मार्क जास्त मिळाले. दिस इज फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन काय? 5 times the score of second test is same as the square of the score in the first test. So find his score in the first test. आपला फर्स्ट टेस्टचा जो स्कोर होता त्याच्या काढायचा आहे. सो सोल्युशन काय होईल? लेट द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट किती असेल? फर्स्ट टेस्ट बी एक्स. ठीक आहे. सॉरी एक्स. पहिल्या टेस्टमध्ये त्याला लेट्स से एक्स मार्क्स मिळाले, एक्स स्कोर मिळाला. ठीक आहे, एक्स मार्क्स मिळाले. देअरफॉर इन द सेकंड टेस्ट सुयश scored 10 marks more. therefore किती होईल त्याचा? 10 marks more means x plus 10. बराबर. This is the second condition. This is the second, I mean we have framed the score of second test. second condition काय दिली आहे? 5 times the score of the second test. 5 times the score of the second test equals, meaning 5 into x plus 10. बरोबर आहे. and square of the score of फर्स्ट टेस्टच्या स्कोरचा स्क्वेअर इक्वल्स टू काय झाला? एक्स स्क्वेअर. अँड बोथ आर इक्वल दिलं आहे त्याच्यामध्ये कंडिशनमध्ये. बोथ सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. इक्वल दिला आहे. देअरफॉर इट विल बी लाईक 5 into x plus 10, that is 5 times equals to x square. This is the scenario. ठीक आहे. देअरफॉर याला सॉल्व केला तर काय होईल? इक्वल आहे स्कोर. देअरफॉर 5x plus 50 बरोबर इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. देअरफॉर सॉल्व केलेला फर्दर काय होईल? एक्स स्क्वेअर. 5x राईट साईडला गेला तर -5x -50 इक्वल्स टू 0. त्याला सॉल्व करा बाय फॅक्टरायझेशन मेथड और बाय फार्मूला. तर लेट्स से बाय फॅक्टरायझेशन मेथड 50चे असे फॅक्टर पडा का त्याची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन -5 लिहिली पाहिजे. -50 मीन्स -10 into 5 50 -10 plus 5 -5. therefore a square minus 10x plus 5x minus 50 equals to 0. This is thus minus 5x is written as like this. Therefore आता further solve करा. फर्दर सॉल्व केलं तर काय होईल? फर्दर आपण याला सॉल्व केला. ठीक आहे. काय होईल फर्दर सॉल्व केला? देअरफॉर इट विल बी लाईक एक्स कॉमन काढला तर करेल x minus 10 and then plus 5 कॉमन काढला तर x minus 10 equals to 0. therefore x minus 10 कॉमन काढला तर करेल x minus 10 into x plus 5 equals to 0. बरोबर. दोन फॅक्टर मिळाले आपल्याला. therefore x equals to 0, x minus 10 equals to 0 or x plus 5
इक्वल टू 0. Therefore x इक्वल टू 10 झाला और x इक्वल टू -5. बरोबर. नाव मार्क्स जे आहेत कॅनॉट बी निगेटिव्ह येऊ शकते ना, असं काही नाही. पण ते जे MCQ MPSC UPSC त्या क्वेश्चन हे जे एक्झाम आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह येते. जनरल आपला जो 10वीचा पेपर आहे किंवा 9वी 10वीची एक्झाम आहे त्याच्यामध्ये स्कोर निगेटिव्ह येत नाही. ऑलवेज पॉझिटिव्ह 0 1 2 3 होऊ शकते, 0 होऊ शकते लागेल. सिन्स स्कोर cannot be negative, therefore x equals to 10 will be considered. Therefore x काय फर्स्ट टेस्टचा स्कोर आहे. therefore सुयश फर्स्ट टेस्ट score is 10 marks. The answer. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता क्वेश्चन्स. थँक्यू मित्रांनो.